राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीच्या राजकीय वर्तुळात सध्या एका चर्चेनं अक्षरशः वादळ उठवलंय। राज्यपाल नियुक्त कोट्यातून इद्रिस नायकोडी आमदार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इद्रिस नायकोडी यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या जोरात रंगल्या। पक्षश्रेष्ठींकडून त्यांना राजीनामा देण्याचा संदेश पोहोचल्याचं बोललं जात असलं तरी नायकोडी यांनी मात्र या सर्व चर्चांना ठाम शब्दात पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। मला पक्षाकडून किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याकडून राजीनामा देण्यास सांगितलेलं नाही। उद्या पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीत या सर्व चर्चांबाबत मी स्पष्टपणे बोलेन अशी भूमिका त्यांनी मांडली। मी राजीनामा देणार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगत राजकीय चर्चांना नवा ट्विस्ट दिला। सांगलीचे माजी महापौर म्हणून ओळख असलेले इद्रिस नायकोडी गेली 2 वर्ष विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत आहेत, पण राजीनाम्याचा विषय त्यांच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच आलेला नाही। त्यांच्या राजकीय प्रवासात हा प्रसंग जणू पुन्हा एकदा समोर उभा ठाकल्याची चर्चा आहे। सांगली महापालिकेच्या राजकारणात 2008 साली मोठा सत्तापालट झाला। विरोधी पक्षाने एकत्रित काँग्रेसची सत्ता उलथवून महाविकास आघाडीची स्थापना केली। त्यानंतर मिरजेचे मोइनुद्दीन बागवान यांना महापौर पदाची संधी देण्यात आली। मात्र 2009 मधील मिरज दंगलीनंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर महापौर पदाची धुरा इद्रिस नायकोडी यांच्या खांद्यावर आली। परंतु 1 वर्षानंतर त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी झाली। त्यावेळी जयंत पाटील यांनी राजीनामा मागितल्याची चर्चा होती, पण नायकोडी यांनी तो आदेश स्वीकारला नाही। त्यांनी राजीनामा नाकारला आणि तेव्हापासून जयंत पाटील आणि इद्रिस नायकोडी यांच्यातील राजकीय संघर्षाला एक वेगळं वळण मिळालं। त्या संघर्षाचे पडसाद आजही अधूनमधून राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत। आता पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा समोर आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या OSDनी त्यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं। यावर नायकोडी यांनी स्पष्टीकरण दिलं, माझा हात फ्रॅक्चर झाला होता, ते कोल्हापूर भागात होते म्हणून मला भेटायला आले होते, त्याचा राजीनाम्याशी काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। नायकोडी यांनी आपल्या विधानात दिवंगत अजित पवार यांच्या आठवणी नाही उजाळा दिलाय। त्यांनी सांगितलं, मला विधान परिषदेवर संधी देताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही संधी एकदाच आहे, आता विधानसभेच्या तयारीला लागा, भविष्यात विधानसभा लढायची आहे, त्यामुळे त्यांच्या काळात कधीही राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित झाला नव्हता असं त्यांनी नमूद केलं। 2024 मध्ये अजित पवार यांनी अल्पसंख्याक चेहरा म्हणून इद्रिस नायकोडी यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं। सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। विशेषतः जिल्ह्यातील बदलत्या राजकारणात प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। महापौर पदाच्या काळात मागितलेला राजीनामा आणि आता आमदारकीच्या राजीनाम्याच्या चर्चा या दोन्ही घटनांनी इद्रिस नायकोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। पक्षांतर्गत नाराजी आहे का की कोणीतरी जाणीवपूर्वक अशा चर्चा पेरतंय, या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान प्रत्येक पक्षात काही लोक असतात जे अशा चर्चा रंगवत असतात, कोणीतरी मुद्दाम या बातम्या पेरतं असा आरोप करत नायकोडी यांनी या चर्चेमागे राजकीय हेतू असल्याचा सूचक इशारा दिला। आता उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले। त्या बैठकीत इद्रिस नायकोडी नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि या चर्चांवर अधिकृत पडदा पडतो का, याकडे सांगलीसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे डोळे लागले। राजीनाम्याच्या चर्चेभोवतीचे गूढ आणखी गडद होत असताना नायकोडींच्या पुढच्या एका निर्णयाकडे संपूर्ण राजकीय विश्व उत्सुकतेने पाहत आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।